नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हुताशनी पौर्णिमा, होळी, चंद्रग्रहण, भद्रा एकाच दिवशी म्हणजे 2 की 3 मार्चला आहे. याची आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, तब्बल 18 वर्षांनी असा भयानक आणि दुर्मिळ योगायोग येतो, जो पाहून शास्त्रही थक्क होत आहे. आणि या एकाच वेळी पौर्णिमा, होळी, भद्रा आणि चंद्रग्रहण आलेले आहे. तर मग काय करावं, काय करू नये, तर चला तर जाणून घेऊया. 2 मार्चला पौर्णिमा सुरू होत आहे, पण खरी सोबती त्याच्यासोबतच भद्रा आलेला आहे. तर भद्रा काळात होळीचं दहन करणे अशुभ मानलं जातं. मग होळीचं दहन कधी करायचं? 2 मार्चच्या मध्यरात्री की 3 मार्चच्या रात्री? जेव्हा आपण रंग खेळायला बाहेर पडू तेव्हा दुपारी 3:20 आकाशात चंद्रग्रहण सुरू होत आहे. तर आपल्याला या दिवशी हे दिसणार आहे ब्लड मून, म्हणजेच रक्तासारखा लाल रंगाचा चंद्र आपल्याला दिसणार नाही. पण ग्रहणात रंग खेळणं शुभ की अशुभ हेही बघूया. तर सकाळी 6 वाजल्यापासून सुतक काळ सुरू होतोय, म्हणजे पूजा ना जेवण ना होळीचा जल्लोष. तर मग यंदाची खरी होळी कधी साजरी करायची? तर घाबरू नका. पंचांगानुसार 2 मार्चच्या रात्री भद्रा टळून जात आहे. तर होळीचं दहन करावं 3 मार्चला. ग्रहणामुळे रंग खेळणं टाळून 4 मार्चच्या दिवशी बुधवारी खऱ्या उत्साहाला तुम्ही होळी साजरी करावी असं मी म्हणते. पण 18 वर्षानंतरचा खग्रास चंद्रग्रहणाचा दुर्मिळ ब्लड मून अनुभवण्यासाठी तयार राहा. आता सर्वप्रथम 2026 मध्ये होळीची मुख्य तारीख काय आहे हे बघूया. फाल्गुन पौर्णिमा तिथी ही 2 मार्च 2026च्या संध्याकाळी सुमारे 5:55 सुरू होत आहे आणि 3 मार्च 2026च्या संध्याकाळी 5:07 असणार आहे. म्हणजेच पौर्णिमेचा मुख्य दिवस हा 3 मार्च मंगळवारी आहे. पण याच दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे आणि त्याचबरोबर भद्रा काळही आलेला आहे. आता भद्रा आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी आहेत, तर एकाच दिवशी नाहीत, पण जवळजवळ एकाच कालावधीत प्रभाव आहे. भद्रा काळ हा मुख्यतः 2 मार्चच्या रात्रीपासून 3 मार्चच्या पहाटेपर्यंत सक्रिय असतो. काही पंचांगानुसार भद्रा पूज ही मध्यरात्री 1:25 ते 3:05 आहे. भद्रेचं मुख्य 3:05 ते पहाटे 5 वाजेपर्यंत आहे. भद्रा होळीचं दहन करण्यासाठी अशुभ मानले जाते. चंद्रग्रहण मात्र 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 आपल्याला हे पूर्ण ग्रहण सुमारे 4:34 ते 5:33 बघायला मिळेल आणि संध्याकाळी 6:47 हे ग्रहण संपणार आहे. भारतातून संध्याकाळी चंद्र उगवल्यावर दिसेल ब्लड मून सारखा लाल रंग दिसेल असं सांगितलं जातंय. म्हणजे आता 3 मार्चला चंद्रग्रहण आहे आणि याच दिवशी भद्रेचा काही काळ सकाळी असतो. पण होळीचं दहन भद्रा टाळण्यासाठी अनेक पंचांग 2 मार्चला मध्यरात्री 12:50 ते मध्यरात्री 2:02 प्रदोष काळात 12 मिनिटांचा छोटा मुहूर्त सांगतात. बघा, ज्योतिष सांगतात की होळीचं दहन 2 मार्चला 2026च्या रात्री, पण तेही मध्यरात्री किंवा प्रदोष काळात करावं. भद्रीच्या काळात किंवा भद्रा काळात 3 मार्चच्या संध्याकाळी ग्रहण संपल्यावर 6:22 ते 8:50 केलं जाऊ शकतं. आता रंग खेळणं किंवा रंगपंचमी ही 4 मार्चला बुधवारी आपण सर्वांनी साजरी करणे हे अतिशय शुभ मानले जाते, कारण 3 मार्चला हे ग्रहण आणि सुतक काळ आहे. ग्रहणापूर्वी सुमारे 9 ते 12 तास हे सुतक काळ सुरू होतो. म्हणजेच 3 मार्चला सकाळी 6 ते 9च्या दरम्यान सुतक सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत चालेल. सुतक काळात पूजा करणं, खाणं पिणं खेळणं टाळणं हे सगळं अशुभ मानलं जातं आणि भद्रा आणि ग्रहण हे दोन्ही अशुभ काळ मानले जातात. या काळात काही काम करणं टाळावे, जसे की नवीन कपडे घालणं, नवीन व्यवसाय सुरू करणं, मुंडन, ग्रह प्रवेश, विवाह इत्यादी अशुभ कार्य टाळावीत. ग्रहण काळात सुतक काळात जेवण करणं टाळावं, मंदिरात जाऊ नये, देवपूजा करू नये, रंग खेळू नये. गर्भवती महिला, लहान मुलं आणि आजारी व्यक्ती यांनी विशेष काळजी घ्यावी. ग्रहण संपल्यावर स्नान, दान, जप करणं शुभ मानलं जातं. मग यावर्षी होळी कशी साजरी करावी? तर 2 मार्च रोजी भद्रा टाळून शुभ मुहूर्ताला होळीचं दहन करावं. 3 मार्चला चंद्रग्रहण पहा, जर दिसत असेल तर. पण रंग खेळू नका. ग्रहण संपल्यावर संध्याकाळी पूजा किंवा छोटे उत्सव करा. मुख्य होळी, रंग खेळणं, गुलाल उधळणं हे तुम्ही 4 मार्चला करणं अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे. तर मंडळी, हा दुर्मिळ संयोजन 18 वर्षांनी येत आहे.
चंद्रग्रहणामुळे ब्लड मून दिसेल, जो खूप सुंदर दृश्य असेल, पण धार्मिकदृष्ट्या काळजी घ्यावी. शेवटी श्रद्धा आणि स्थानिक पंचांगाकडून आपण खात्री करून घ्यावी, कारण काही ठिकाणी थोडे फरक असू शकतात. आता सूतक काळ पाळणं ना पाळणं हे आपल्यावर आहे. प्रत्येकाची भक्ती आणि श्रद्धा ही वेगवेगळी आहे. आपण आपल्याला श्रद्धेनुसार या गोष्टीचं पालन करू शकता किंवा कॅलेंडरमध्ये दिलेल्या तारखेनुसार हे सण साजरे करू शकता. शेवटी तो आपला विचाराचा आणि श्रद्धेचा भाग आहे. पण तब्बल 18 वर्षांनी असे भयानक आणि दुर्मिळ योगायोग येत आहेत, जे पाहून शास्त्रही होळी, थक्क झालेले आहे रंगपंचमी, आणि हुताशनी पौर्णिमा, ज्योतिषीही चंद्रग्रहण थक्क याची होत आहेत. संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.